नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना चीजी मायक्रोनी मॅगी पास्ता कसा करायचा ना तो बघणार आहे. तर आता मायक्रोनी मॅगी पास्ता का म्हणलंय तर मी इथं पास्ता पण यूज केलेला आहे आणि मॅगी पण यूज केलेलं आहे, म्हणून मी डिशला हे नाव दिलेलं आहे. तर आता आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथं मी मॅगीचं एक पॅकेट आणि पास्ता हा बॉईल करून घेतलेला आहे. आपण नॉर्मली जसा उकळत्या पाण्यात थोडंसं मीठ आणि तेल टाकून जसा बॉईल करतो तशाच पद्धतीनं बॉईल करून घ्यायचं आहे आणि मी 80% शिजवून घेतलेलं आहे. मक्याचे दाणे घेतलेले आहेत. हे ऐच्छिक आहे तुमच्या, म्हणजे आवडत असेल तर तुम्ही टाका, नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू, पण मला आवडतात म्हणून मी मक्याचे दाणे थोडेसे वाफलून घेतलेले आहेत. दूध घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार. 3 चीज स्लाइस घेतलेले आहे. तुमच्याकडं स्लाइस चीज नसेल, तुमच्याकडं सारे क्यूब चीज असेल ते वापरलं तरी चालेल. आता आपण सॉसेसमध्ये काय घेतलं आहे, 1 चमचा मोठा मी टॅमॅटो केचप घेतलेला आहे. अमूल बटर घेतलेलं आहे मी इथं. मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत. हे मार्केटमध्ये अवेलेबल मिळतात पॅकेट छोटे छोटे. चिली फ्लेक्स घेतलेले. मी इथं माझ्याकडं पिझ्झा सॉस होता तो वापरला आहे. तुमच्याकडं ज्या प्रकारचे सॉस आहेत ते वापरले तरी चालेल, किंवा नसेल तुमच्याकडं तरी नाही वापरला तरी चालेल. शेजवान सॉस घेतलेला आहे मी 1 चमचा. हे सगळं मी मेजरमेंट 1-1 चमच्याचं घेतलेलं आहे. पण मॅगीसाठी जो आपण मॅगी बॉईल केली त्याच्याबरोबर जो मॅगीचा जो पास्ता मसाला येतो तो वापरलेला आहे मी इथं, आणि कोथिंबीर. तर आता आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा पॅनमध्ये ना चीज स्लाइस आहेत ना त्या काढून घ्यायचं आहे. मी पॅन लावणार नाही, म्हणजे गॅसवर ठेवणार नाही आहे लगेच. आपण चीज टाकल्यानंतर मगच आपण गॅस चालू करायचा आहे, आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेवर करायची. तर आता आपण पहिल्यांदा चीज स्लाइस त्यात टाकून घेऊया. आपण इथं आता 4 चीज स्लाइस घेतलेल्या आहेत, त्या आपण पॅनमध्ये पहिल्यांदा घेऊन ठेवायच्या आहेत, आणि मग आपण पॅन चालू करणार आहे, गॅस लावणार आहे मीडियम फ्लेमवरती. तर आपण गॅसला त्यात सॉसेजेस सगळे टाकून घेऊया. तर आता मी इथं 1 चमचा मोठा टॅमॅटो केचप घेतला आहे, तो आपण टाकून घेऊया. त्यानंतर इथं मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे 1 चमचा, तो वापरूया. त्यानंतर 1 चमचा मी शेजवान सॉस घेतला आहे. आणि आपल्याला हे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे. बघा चीज आपलं पूर्ण मेल्ट होतं, ते आपल्याला असं पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे चीज. तिखट टाकायचं असेल तुम्ही तिखट पण टाकू शकता, पण मी इथे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स वापरणार आहे, त्यामुळे मी नंतर यूज करणार आहे. तर आपण त्यात काय करायचं आहे, हे सगळं चीज चांगलं व्यवस्थित मेल्ट झालं की आपण त्यात दूध टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला सॉस जे आहे ते व्यवस्थित असं घट्ट आणि थिक होईल. अगं आपलं चीज मेल्ट झाले, तर आपण त्यात दूध टाकून घेऊया. आवश्यकतेनुसार दूध. तुमचे पास्ता केवढा आहे ना आणि मॅगी त्या पद्धतीने तुम्ही दूध यूज करा, म्हणून मी तिथं आवश्यकतेनुसार म्हणलेलं आहे. कारण का कधी कधी काय होतं, आपण पास्ता इथे टाकल्यानंतर सॉस सगळा तो ऑब्झर्व करून घेतो पास्ता, त्यामुळे मग काय होतं ते घट्ट होतं. मग आपल्याला कधी कधी सैल करण्यासाठी दूध वापरा, म्हणून आवश्यकतेनुसार तुम्ही पाहिजे तसं दूध त्यात ॲड करा. तर आपण हे पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपला सॉस बघा व्यवस्थित सगळा एकजीव झालेला आहे, सगळं चीज आपलं मेल्ट झालेलं आहे. तर आता आपण त्यात काय करायचंय, त्यात आपण ह्या टायमिंगला मक्याचे दाणे उकडलेले आणि पास्ता, तो बॉईल केलेला पास्ता त्यात ॲड करायचा आहे. आता मी पहिल्यांदा पास्ता आणि मॅगी आहे ना ते ॲड करतो, आणि त्यातच मक्याचे दाणे पण आपण ॲड करूया. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण का आपल्याला हा सॉस जो आपण सॉस केलाय चीजी, तो आणि आपला पास्ता आणि मॅगी ते सगळं व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे. आता आपलं ते एकजीव होतंय, तर आपण त्यात अमूल बटर मी घेतलेलं आहे 1 चमचा, ते आपण त्यात टाकून घेऊया. म्हणजे काय होईल, मॅगी आहे ना ते असं गुठळी होणार नाही, व्यवस्थित सुटसुटीत होईल. 1 चमचा मी अमूल बटर टाकले त्यात, ते पण आपलं व्यवस्थित आपण त्यात एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मी मीडियमच गॅस ठेवलेला आहे, जास्त मोठा गॅस ठेवलेला नाही आहे. आता लास्ट आपल्याला हा जो मॅगीचा मसाला आहे आपला, तो आपल्याला त्याच्यावरती स्प्रेड करायचा आहे. आपल्याला थोडंसं दूध लागणार आहे, मी हे उरलेलं दूध पण टाकणार आहे. म्हणजे काय होईल, आपला पास्ता जो आहे तो व्यवस्थित कुक होईल. आता 1-5 मिनिटं मी त्याला चांगली वाफ येऊन देणार आहे, कारण का आपला जो सॉस आहे ना तो त्या पास्त्यामध्ये आणि मॅगीमध्ये व्यवस्थित ऑब्झर्व व्हायला पाहिजे.
मला बघा पास्ताला चांगला पाणी सुटून व्यवस्थित बॉईल झालेलं आहे. तर आता आपण त्यात मिक्स हर्ब्स आहेत ते टाकूया. हे मार्केटमध्ये अवेलेबल होतात, तुम्ही छोटी छोटी पाकिटे आणली ते चालेल. चिली फ्लेक्स घेतलेत मी. चिली फ्लेक्स जशी लहान मुलं असतील तुमच्यात त्या पद्धतीने तुम्ही त्यात ॲड करा. आणि थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर पण ऐच्छिक आहे, तुम्हाला जर आवडत असली तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. आता हे आपण चांगले व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि तुम्हाला जर वाटलं की मीठ थोडंसं कमी, पण ह्या ज्या गोष्टी आहेत चीज, परत पास्ता, परत जे सॉसेस जे वापरतो त्यात मीठ बऱ्यापैकी असतं, त्यामुळे घालायची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघा. आणि वरनं जर तुम्हाला थोडंसं मीठ पाहिजे तर तुम्ही स्प्रेड करू शकता. पण चीज आणि ह्याच्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे घालायची गरज नाही आहे. तरी तुम्ही वाटलंच तर आवश्यकतेनुसार वरनं मीठ स्प्रेड करू शकता. तर आता आपला चीझी मायक्रोनी मॅगी पास्ता खाण्यासाठी तयार आहे. तर आता आपण खाण्यासाठी सर्व करूया. गरमागरम असा चीझी मायक्रोनो मॅगी पास्ता खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला खूप आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे, घरातल्या घरात होणारी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडती. जर तुम्हाला माझी ही चीझी मायक्रोनी मॅगी पास्ताची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच परत पुन्हा भेटू एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.